आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। शरद पवार 10 दिवसात घेणार 36 सभा। शेवटच्या सभेसाठी निवडलं खास ठिकाण। अजितदादांपुढे मोठे आवाहन। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय। राज्यातील प्रमुख नेते एका दिवशी 4 सभांना संबोधित करत आहेत। काही नेते मंडळींच्या पुढच्या सभांचं नियोजनही आतापासूनच चालू आहे। आगामी काही काळात या नेते मंडळींचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे। यामध्ये खासदार शरद पवार हे देखील मागे राहिलेले नाहीत। शरद पवार पुढच्या 10 दिवसात तब्बल 36 सभा घेणार आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या शेवटच्या सभेचं ठिकाण विशेष असणार आहे। शरद पवार 10 दिवसात घेणार 36 सभा। आगामी काळात शरद पवार पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहेत। ते पुढच्या 10 दिवसात म्हणजेच 18 नोव्हेंबर पर्यंत तब्बल 36 सभांना संबोधित करणार आहेत। यामध्ये उत्तर कराड, तासगाव, कवठेमंकाळ, इंदापूर, कर्जत, जामखेड अशा महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश असणार आहे। या सभांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत। 6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत शरद पवारांच्या एकूण 50 सभांचं आयोजन होणार आहे। शरद पवार आज नोव्हेंबर रोजी उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत। 10 ऑक्टोबर परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी। 11 ऑक्टोबर एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण। 12 ऑक्टोबर कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव। 13 ऑक्टोबर राहता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी। 14 ऑक्टोबर चिंचवड, पिंपरी रॅली। 15 ऑक्टोबर तासगाव, कवठेमंकाळ, चंदगड, कराड उत्तर। 16 ऑक्टोबर वाई, कोरेगाव, मान, फलटण। 17 ऑक्टोबर करमाळा, माडा, कर्जत, जामखेड। 18 ऑक्टोबर भोर, दोंड, इंदापूर, बारामती। शेवटची सभा बारामतीमध्ये। शरद पवार यांची शेवटची सभा 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे। विशेष म्हणजे ही शेवटची सभा बारामती या मतदारसंघात होणार आहे। या मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार आणि खुद्द अजित पवार यांच्यात लढत होणार आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे शेवटच्या सभेसाठी शरद पवारांनी बारामती हा मतदारसंघ निवडलाय। त्यामुळे अजित पवार यांचं टेन्शन वाढणार आहे।